प्रत्येक वेळेस हा प्रश्न पडतो की रोज सकाळी उठून डब्याला पटकन अशी होणारी भाजी काय करावी. तर मग मी आज घेऊन आलेली आहे फक्त 10 मिनिटांमध्ये चटपटीत, चमचमीत आणि चविष्ट अशी शिमला मिरचीची भाजी. या भाजीला कुठलेही वाटण तयार न करता अगदी घरात अवेलेबल असलेल्या साहित्यापासून ही भाजी आपण तयार करणार आहोत. आता इथे तुम्ही बघू शकता भाजी किती मस्त अशी झालेली आहे. मग अशीच भाजी तुम्हालाही करायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आता ही भाजी करण्यासाठी मी 4 शिमला मिरची आणि टोमॅटो आणि कढीपत्ता स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे. आता सगळ्यात आधी आपल्याला इथे कांदा कट करून घ्यायचा आहे, जो की मी मध्यम आकाराचा कांदा थोडासा मोठाड असा कट करून घेते. कांदा तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठा कट करून घेऊ शकता. नंतर लगेच आपल्याला इथे शिमला मिरची कट करून घ्यायची आहे. शिमला मिरची ही लहान मोठी तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा तुम्हाला किती बनवायची आहे त्यानुसार कमी जास्त घेऊ शकता. आता इथे शिमला मिरची ही कट करून झालेली आहे. नंतर एक टोमॅटो कट करून घेऊया. हा टोमॅटोही मी मध्यम आकाराचा घेतलेला होता. टोमॅटो तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकून घेऊ शकता. आता इथे आपल्या 3ही भाज्या कट करून झालेल्या आहेत. आपण गॅसवरती कढई गरम करायला ठेवून देऊया. कढई गरम झाली की त्यामध्ये एक पळी तेल टाकून घ्यायचे. तेल व्यवस्थित गरम झाले की अर्धा एक चमचा आपल्याला यामध्ये मोहरी टाकून घ्यायची. मोहरी व्यवस्थित तडतडली गेली की मग त्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे आणि नंतर पाव चमचा हिंग टाकून घ्यायचे. आता इथे हिंग टाकलं की आपल्याला चमच्याने व्यवस्थित तेलामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि नंतर यामध्ये कट करून घेतलेला कांदा टाकून घ्यायचे. आता इथे या भाजीला तुम्ही कांदा मोठा असा कट करून टाकलात ना, दिसायलाही खूप छान दिसतं आणि चवीलाही छान लागतं. आता इथे कांदा आपल्याला थोडासा कलर बदलेपर्यंत परतवून घ्यायचे आणि नंतर त्यामध्ये वाटून घेतलेलं लसूण कोथिंबीरचं मीठ टाकून घ्यायचे. अशा पद्धतीचं मीठ तुम्ही वाटून ठेवलं तर फ्रीजमध्ये अगदी महिनाभर टिकतं आणि फ्रीजशिवाय म्हटलं तर 8-15 दिवस ते सहज टिकतं, कारण आपण त्यामध्ये मीठ टाकून वाटलेलं असतं. अशा पद्धतीच्या मिठाने भाजीला चव खूप मस्त येते आणि शिवाय तुम्ही जर ड्युटी करणारे असाल तर मग तुम्ही अशा पद्धतीचं मीठ तयार करून ठेवलं की मग गडबडीत पटकन असं भाजीला फोडणी घालता येतं. आता नंतर त्यामध्ये मी कढीपत्ता टाकून अर्धा एक मिनिट व्यवस्थित परतवून घेतलेला आहे आणि नंतर त्यामध्ये आपण कट करून घेतलेला टोमॅटो टाकून घेणार आहोत. आता इथे टोमॅटोही मी थोडासा मोठाडच कट करून घेतलेला होता. टोमॅटोवरती थोडंसं मीठ टाकून तो वाफवला गेला की तो पटकन असा मॅश होतो. आता याच्यावरती मी मीठ टाकून घेतलेलं होतं आणि नंतर याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला 2 मिनिटं वाफवून घ्यायचे. मीठ टाकताना थोडंसं बेतानीच टाकायचं, कारण आपण यामध्ये लसूण कोथिंबीरचं मीठ टाकलेलं होतं त्यामुळे, किंवा नाही टाकलात तरी चालेल. आता याच्यावरती झाकण ठेवून मी 2 मिनिटं वाफवून घेतलेलं होतं आणि नंतर तुम्ही बघू शकता इथे टोमॅटो किती मस्त सहज मॅश होत आहे. आता यामध्येच आपण काही मसाले टाकून घेऊया. त्यामध्ये मी इथे 1 चमचा लाल तिखट टाकून घेते आणि कलरसाठी 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 चमचा काळं तिखट आणि 2 चमचा कांदा लसूण मसाला टाकून घेत आहे. आता या मसाल्यामधील तुमच्या घरात कुठला नसेल किंवा असेल त्यानुसार तुम्ही यामध्ये मसाले टाकून घेऊ शकता. ही भाजी फक्त लाल तिखटाचीही खूप मस्त लागते. आता इथे मसाला आपल्याला अर्धा एक मिनिट तेलामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचे आणि नंतर कट करून घेतलेली शिमला मिरची टाकून घ्यायची आणि तीही 1-2 मिनिटं या मसाल्यामध्ये आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि नंतर 2 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं. म्हणजे शेंगदाणे चांगले मस्त खरपूस असे भाजून घेतले आणि थंड करून ते मिक्सरला वाटून घेतले आणि त्याची पूड आपण यामध्ये टाकून घेतलेली आहे. अशा पद्धतीची पूड मी एकदाच भरणी करून ठेवते आणि नंतर ती रोजच्या भाजीला, म्हणजे ज्या भाजीला लागते त्या भाजीला वापरते, जेणेकरून पटकन अशा भाज्या आपल्या तयार होतात. आता ही शिमला मिरची आपण व्यवस्थित 2 मिनिटं परतवून घेतलेली होती. नंतर आपण यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेणार आहोत, म्हणजेच अर्धी एक वाटीच पाणी आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे. जास्त प्रमाणात पाणी टाकायचं नाही आणि हे पाणी आपण चांगलं मस्त गरम करून यामध्ये टाकून घ्यायचे. थंड पाण्याने भाजीची चव बदलते, त्यामुळे शक्यतो गरम करूनच पाणी वापरायचे. आता याच्यावरती झाकण ठेवून 4-5 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता भाजी किती मस्त अशी चमचमीत दिसत आहे. भाजी आपण चेक करून घेऊया चमच्याच्या मदतीने व्यवस्थित शिजली आहे की नाही. आता इथे माझी भाजी थोडीशी कच्ची होती, त्यामुळे मी आणखीन थोडंसं पाणी यामध्ये टाकून ही भाजी शिजायला ठेवून देते.
तुम्हाला कुठलीही भाजी शिजवून घ्यायची असेल तर त्यामध्ये पाणी थोडं थोडं प्रमाणात टाकायचं. एकदाच पाणी टाकून जर तुम्ही भाजी शिजवलात तर मग त्या भाजीवरचं तेल उडून जातं. त्यामुळे थोडं थोडं पाणी टाकून ह्या भाज्या शिजवून घ्यायच्या. इथे मी गरम करून घेतलेलं पाणी शिमला मिरचीमध्ये टाकून घेतलेलं आहे आणि नंतर झाकण ठेवून आणखीन 2-3 मिनटं ही भाजी शिजवून घ्यायची. आणि 2-3 मिनटानंतर 70% आपली भाजी मस्त अशी शिजली गेलेली आहे. परंतु ही भाजी आम्हाला आवडत नाही, परंतु यांना अशाच पद्धतीने शिजलेली भाजी आवडते. त्यामुळे मी त्यांना अगोदर काढून घेतले आणि नंतर कोथिंबीर टाकून आणखीन 2-3 मिनटं ही भाजी शिजवून घेतलेली आहे. मग तयार झालेली आहे सगळ्यांना आवडेल अशी मस्त चमचमीत शिमला मिरचीची भाजी. शिमला मिरचीची भाजी ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त शिजवून घेऊ शकता. तर मग कशी वाटली आजची रेसिपी नक्की सांगा कमेंट करून. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणखीन भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.